नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। हिवाळा दिवस म्हटलं की बाजारामध्ये मुबलक प्रमाणात गाजर आपल्याला भेटून जातात, म्हणून आपण आता हिवाळा स्पेशल रेसिपीमध्ये गाजराचा हलवा बनवणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी साधारण अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत, काजू बदाम घेतलेले आहेत, तूप घेतलेलं आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। सर्वात प्रथम मी या ठिकाणी गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपण आता ती गाजर खिसून घेणार आहोत। ड्रायफ्रूट बारीक करून घेणार आहोत, आपण कापून घेणार आहोत। मी या ठिकाणी कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलेली आहे। आता आपण कढईमध्ये गरम झाल्यानंतर तूप घालून घेणार आहोत। तुपावर हे ड्रायफ्रूट परतवून घेणार आहोत। मी या ठिकाणी थोडंसं तूप घालणार आहे आपले ड्रायफ्रूट परतवण्यासाठी। तुपामध्ये थोडेसे परतवल्यानंतर आपले ड्रायफ्रूट थोडेसे क्रिस्पी होऊन जाते। मी थोडेसे मोठे असे काप करून घेतलेले आहेत, तुम्हाला अजून बारीक करायचे असतील तरी तुम्ही करू शकता। आता हे तूप गरम झाल्यानंतर तुपामध्ये मी घालून घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्सचे काप। असेच आपण थोडा वेळ परतवणार आहोत याला। थोडासा याचा रंग बदलल्यानंतर आपण याच्यामध्येच गाजर ही परतवून घेणार आहे तुपावर। तूप घातल्यामुळे आपल्या गाजराच्या हलव्याला छान अशी टेस्ट येते, म्हणून आपण तूप घालणार आहोत थोडस। तुम्हाला हवं असल्यास थोडं जास्त तूप तुम्ही घालू शकता। ड्रायफ्रूट आपले क्रिस्पी झालेले आहेत। याच्यामध्येच मी हा किसून घेतलेला गाजर घालून घेणार आहे। छान असं तुपावर परतवून घेणार आहोत आपण याला। तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तरी तुम्ही त्याच्यामधून गाजरांना किसून घेऊ शकता, कारण खूप सारी गाजरे किसायची असल्यानंतर हातही दुखून जातात आणि तुम्हाला जमत असेल तर खिसणीवर सुद्धा तुम्ही किसून घेऊ शकता। छान असं तुपावर आपण थोडस एक 5-10 मिनिट असं याला परतवून घेणार आहोत। नंतर याच्यामध्ये आपण साखर आणि दूध घालून घेणार आहोत। खवा मावा न वापरता आपण दूध वापरून आपण हा छान गाजराचा हलवा तयार करणार आहोत। घरामध्ये जे साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे ना, त्याच्यामध्येच आपण हा घरच्या घरी सामानातून सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवून घेणार आहोत। तर आता तुम्ही बघू शकता आपलं गाजर छान असं तुपावर परतवून झालेलं आहे। त्याचा रंगही बदललेला आहे, तुम्ही बघू शकता ऑरेंज कलर झालेला आहे। सुरुवातीला ज्यावेळेस आपण गाजर किसून घेतली त्यावेळेस याचा रंग लाल होता, पण नंतर आपण साखर आणि दुधामध्ये शिजवल्यानंतर त्याचा ओरिजिनल कलर परत येतो त्याला। त्याच्यामध्येच मी आता ही साखर घालणार आहे। साखर अर्ध्या वाटीला थोडीशी कमी घातलेली आहे, मी अर्ध्या वाटीला
असंच एक 2 मिनिटं आपण मिक्स करून घेणार आहोत. नंतर आपण याच्यामध्ये दूध घालून घेणार. तुम्ही बघू शकता थोडासा रंग बदलू लागलेला आहे आपल्या हलव्याचा. साखर याच्यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये दूध घालून घेणार आहोत. दुधामुळे आपल्या हलव्याचा रंग पुन्हा बदललेला आहे. तुम्ही बघू शकता थोडासा पांढरा कलर दिसत आहे, पण हा पूर्णपणे तयार होत आल्यानंतर याचा ओरिजिनल रंग पुन्हा परत येतो. आपण असंच याला थोडा वेळ असं दुधामध्ये शिजून देणार आहोत. झाकण ठेवायची आवश्यकता नाहीये, पण तुम्ही घालू शकता झाकण सुद्धा याच्यावर. तर तुम्ही बघू शकता आपला हा हलवा बनवून तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आता थोडीशी वेलचीची पावडर घालणार आहे. खमंग वेलचीचा स्वाद येतो या हलव्याला, म्हणून आपण घालून घेणार आहोत वेलचीची पावडर. छान असं मिक्स करून घ्या. बघा आता हा छान मस्त हलवा गाजराचा बनून तयार झालेला आहे. मी गॅस बंद करणार आहे या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे. तर थंडीचे दिवस आहेत, बाजारामध्ये गाजरही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तुम्ही ही घरच्या घरी बनवून बघा, मुलांनाही नक्की आवडतो. 2-3 माणसांना पुरेल एवढा हा अर्धा किलो गाजराचा हलवा बनतो. तुमच्या घरी जर जास्त माणसं असतील तर 1 किलोचा हलवा तुम्ही बनवू शकता. एकदम सोप्या आणि घरच्या घरी सामानातून आपण हा बनवलेला आहे. खवा न घालता बनवलेला आहे दुधापासून. तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील.